आजी होळी का साजरी करतात ग? आणि पहिल्या दिवशी होळी जळते आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळतात. अगं बाळा, त्या आगीमध्ये गुपित दडलंय. चला, तुला पूर्ण गोष्ट सांगते. रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पौराणिक मराठीवर ज्या कथेचे श्रवण करणार आहोत ती केवळ एक जुनी घटना नाही, ती आहे भक्तीची, क्रोधाची आणि निख्खळ प्रेमाची अशी महागाथा, जी ऐकताना तुमच्या अंगावर नक्कीच भक्तीचे शहारे येतील. ज्या घरात कटकटी, भीती किंवा अशांती असते त्यांनी तर ही कथा शेवटपर्यंत नक्कीच ऐकावी, कारण या कथेच्या शेवटी तुम्हाला असा धडा मिळेल जो तुमचं मन शांत करेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. तुम्हाला जो मानसिक आनंद मिळेल ना, तो मला शब्दांतही सांगता येणार नाही. मंडळी, आपली ही महान संस्कृती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी खूप मनापासून मेहनत घेतली आहे. त्यामुळे व्हिडिओला आत्ताच एक प्रेमाचे लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या अद्भुत प्रवासाला माझ्यासोबत सुरू करा. मंडळी, फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. सत्ययुगाच्या आधीचा तो काळ होता. तेव्हा पृथ्वीवर आणि स्वर्गात असुरांचा राजा हिरण्यकशिपू याचा मोठा सुळसुळाट होता. हिरण्यकशिपू हा काही सामान्य राक्षस नव्हता बरं का. त्याच्या मनात संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करण्याची मोठी लालसा होती. त्याला मृत्यूचे भय नको होते आणि याच एका महत्वाकांक्षेपोटी त्याने मंदराचल पर्वतावर जाऊन ब्रह्मदेवाची अत्यंत घोर तपश्चर्या सुरू केली. त्याची तपश्चर्या इतकी भयंकर होती की त्याच्या शरीरावर वाळवीने वारूळ निर्माण केले. मुंग्यांनी त्याचे मांस खाल्ले, पण तो आपल्या ध्येयापासून अजिबात डळमळीत झाला नाही. पण मंडळी, विचार करा, या घोर तपश्चर्येनंतर हिरण्यकशिपूने साक्षात ब्रह्मदेवाला असा कोणता विचित्र वर मागितला ज्याने साक्षात मृत्यूलाही चकवा दिला? हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. नक्की ऐका. ब्रह्मदेव प्रगट झाल्यावर या अत्यंत धूर्त हिरण्यकशिपूने अमरत्वाचे वरदान मागितले. पण सृष्टीच्या नियमानुसार ते शक्य नसल्यामुळे त्याने एक अभेद्य वर मागितला. तो म्हणाला, हे परमपिता, मला असा वर द्या की मला तुमची कोणतीही निर्मिती, माणूस किंवा प्राणी मारू शकणार नाही. माझा मृत्यू दिवसा होणार नाही आणि रात्रीही होणार नाही. मी घरात मरणार नाही आणि बाहेरही मरणार नाही. जमिनीवर मरणार नाही आणि आकाशातही मरणार नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला कोणत्याही अस्त्राने किंवा शस्त्राने मारता येणार नाही. हा वर मिळताच हिरण्यकशिपूचा अहंकार 7व्या आकाशाला भिडला. त्याने स्वर्गावर आक्रमण करून इंद्राचे सिंहासन हिसकावून घेतले आणि जगात दवंडी पिटवली की यापुढे कोणीही श्रीहरीचे नाव घेणार नाही. जो कोणी नाव घेईल त्याची जीभ छाटली जाईल. संपूर्ण जगात हाहाकार माजला होता. सर्वजण भीतीने थरथर कापत होते. पण मंडळी, नियतीचा खेळ बघा ना. ज्या राक्षसाच्या भीतीने देवराज इंद्रही घाबरत होता, त्याचा सर्वनाश करण्यासाठी खुद्द त्याच्याच घरात एका अशा शक्तीने जन्म घेतला जी शक्ती पुढे संपूर्ण इतिहास बदलणार होती. त्याच क्रूर राजाच्या घरात कयादूच्या पोटी एका गोडशा बालकाने जन्म घेतला, जो जन्मतःच भगवान श्रीहरींचा परम भक्त होता. त्याचे नाव होते प्रल्हाद. देवर्षी नारदांच्या कृपेने प्रल्हाद लहानपणापासूनच अत्यंत शांत आणि भगवंताच्या भक्तीत पूर्णपणे लीन होता. तो खेळतानाही फक्त नारायण नारायण असा जप करत असे. जेव्हा हिरण्यकशिपूला समजले की त्याचा स्वतःचा सख्खा मुलगा त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूचे नाव जपत आहे, तेव्हा त्याच्या पायाची आग मस्तकात गेली. सुरुवातीला त्याने प्रल्हादाला प्रेमाने जवळ घेऊन विचारले, बाळा, तुला या जगात सर्वात चांगली गोष्ट कोणती वाटते? तेव्हा प्रल्हादाने अत्यंत निरागसपणे उत्तर दिले, पिताजी, जे लोक या संसाराची खोटी मोहमाया सोडून श्रीहरींच्या चरणी लीन होतात तेच सर्वात श्रेष्ठ आहेत. हे ऐकताच हिरण्यकशिपूचा संताप अनावर झाला. त्याने प्रल्हादाला झिडकारले. पण प्रल्हादाची भक्ती एखाद्या पर्वतासारखी अढळ होती. तो अजिबात न घाबरता म्हणाला, पिताजी, तुम्ही भ्रमात आहात. अमर तर फक्त माझे नारायण आहेत. ते या हवेत आहेत, जमिनीत आहेत आणि तुमच्यातही आहेत. असे म्हणत प्रल्हादाने आपले डोळे मिटले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप सुरू केला. स्वतःच्या चिमुकल्या मुलाच्या मुखातून आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचे म्हणजेच भगवान विष्णूचे नाव ऐकून हिरण्यकशिपूचा संताप एका भयंकर ज्वालामुखीसारखा उफाळून आला. त्याचे डोळे रागाने लालभडक झाले आणि तो संपूर्ण राजवाडा हादरून जाईल अशा आवाजात ओरडला, अरे सैनिकांनो, या मुलाला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून घेऊन जा आणि संपवून टाका.
याच्या जगण्याचा आता काहीच उपयोग नाही. जो स्वतःच्याच कुळाचा नाश करायला निघाला आहे त्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही. मंडळी, आपल्या पोटच्या गोळ्याबद्दल पतीचे हे असे भयंकर शब्द ऐकून कयादू अत्यंत व्याकुळ होऊन रडू लागली. ती नवऱ्याच्या पाया पडून विनवणी करू लागली की स्वामी, असे करू नका. हा तुमचाच मुलगा आहे. तो अजून लहान आहे, अज्ञानी आहे. त्याला सोडून द्या. पण सत्तेच्या आणि अहंकाराच्या धुंदीत आंधळ्या झालेल्या त्या राक्षसाला पत्नीचे अश्रू अजिबात दिसले नाहीत. येथून सुरू झाला एका निष्पाप बालकाच्या छळाचा असा एक भयंकर अध्याय, जो ऐकून आजही काळजाचा थरकाप उडतो. विचार करा मंडळी, ज्या बापाने संपूर्ण जगाला आपल्या पायाशी झुकवले होते, तो स्वतःच्या 5 वर्षांच्या मुलासमोर इतका हतबल का झाला असावा? आता तो प्रल्हादाला मारण्यासाठी कोणते क्रूर उपाय करणार होता आणि आपले श्रीहरी त्याला कसे वाचवणार होते? हे ऐकून तुमचाही भगवंतावरील विश्वास अधिक दृढ झाल्याशिवाय राहणार नाही. हिरण्यकशिपूच्या आज्ञेवरून त्याच्या अत्यंत निष्ठुर सैनिकांनी त्या चिमुकल्या प्रल्हादाला फरफटत नेले आणि राज्याच्या सर्वात उंच पर्वताच्या कड्यावर नेऊन उभं केले. खाली पाहिल्यास नुसते अणकुचीदार आणि टोकदार दगड दिसत होते. तिथून खाली पडून कोणाच्याही देहाचा पार चुराडा झाला असता. सैनिकांनी जराही दया न दाखवता त्या 5 वर्षांच्या कोळ्या मुलाला त्या भयंकर कड्यावरून खाली ढकलून दिले. पण मंडळी, खाली पडतानाही प्रल्हादाच्या चेहऱ्यावर भीतीची एक पुसटशी रेषाही नव्हती. तो हवेत खाली पडत असतानाही डोळे मिटून गोड हसत होता आणि त्याचे ओठ फक्त नारायण नारायण असाच जप करत होते. आणि काय आश्चर्य, जमिनीवरच्या त्या कठोर दगडांवर आपटण्यापूर्वीच साक्षात वाळ्याने आपला रस्ता बदलला आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी त्याला एखाद्या नाजूक फुलासारखे आपल्या अदृश्य हातांनी अलगद झेलले. सैनिक जेव्हा खाली पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की प्रल्हाद मातीत अगदी मजेत खेळत आहे. त्याला साधा एक ओरखडाही आलेला नव्हता. पण मंडळी, अहंकार माणसाला इतका आंधळा बनवतो की त्याला साक्षात देवाचा चमत्कारही दिसत नाही. एका उंच पर्वतावरून पडूनही आपला मुलगा वाचला हे पाहून हिरण्यकशिपूने माघार घ्यायला हवी होती, पण त्याने तसे अजिबात केले नाही. आता त्याने यापेक्षाही भयानक कट रचला. पुढे काय घडले ते नक्की ऐका. दुसऱ्या दिवशी प्रल्हादाला एका अत्यंत पिसाळलेल्या आणि भुकेल्या हत्तीच्या पायाखाली तुडवण्यासाठी मैदानात आणले गेले. तो महाकाय हत्ती साखळदंड तोडून अत्यंत भयंकर चित्कार करत प्रल्हादाच्या अंगावर धावून आला. मैदानात उपस्थित असलेल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. पण तो पिसाळलेला प्राणी प्रल्हादाच्या जवळ येताच अचानक शांत झाला. प्रल्हादाच्या चेहऱ्यावरील दिव्य तेज आणि भक्ती पाहून त्या हत्तीचा सर्व राग नाहीसा झाला आणि त्याने प्रल्हादाला तुडवण्याऐवजी आपली सोंड त्याच्या चरणांवर ठेवून त्याला नमस्कार केला. यानंतरही तो दुष्ट राक्षस थांबला नाही. त्याने प्रल्हादाला अत्यंत विषारी सापांच्या अंधाऱ्या कोठडीत टाकले. पण त्या सापांनी प्रल्हादाला चावण्याऐवजी फणा काढून त्याला प्रेमाने सावली दिली. शेवटी प्रल्हादाच्या अन्नात भयंकर असे हलाहल विष कालवण्यात आले. पण प्रल्हादाने विष्णूचे नाव घेऊन ते अन्न ग्रहण करताच त्या विषाचे रूपांतर साक्षात अमृतात झाले. आता मात्र हिरण्यकशिपू पूर्णपणे वेडापिसा झाला होता. त्याचे सर्व अस्त्रशस्त्र निकामी ठरत होते. तो राजवाड्यात चिंतेने येरझाऱ्या घालत होता. स्वतःचे केस ओढत होता की हा पोरगा मरत का नाहीये, कोण वाचवता याला. आता त्याने प्रल्हादाला संपवण्यासाठी अशी एक खेळी खेळली जिने या संपूर्ण जगाचा इतिहासच बदलून टाकला. जेव्हा हिरण्यकशिपू चिंतेत बुडला होता तेव्हा तिथे प्रवेश झाला तो त्याची सख्खी बहीण होलिकेचा. होलिका काही सामान्य राक्षसी नव्हती. तिच्याकडे साक्षात ब्रह्मदेवाने दिलेला एक चमत्कारिक वरदान होते. ब्रह्मदेवाने तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तिला एक दिव्य आणि जादुई चादर दिली. वरदान असे होते की जर होलिकेने ती चादर अंगावर ओढून घेतली आणि ती आगीत बसली तर जगातली कोणतीही भयंकर आग तिला जाळू शकणार नाही. आगीची एक झळही तिला लागणार नाही. होलिका अत्यंत क्रूरपणे हसत आपल्या भावाला म्हणाली, दादा, तू एका लहानग्या पोरासाठी इतका का घाबरला आहेस? तू काळजी करू नकोस. या प्रल्हादाचा काटा मी उद्या कायमचा काढते. आपण उद्याच शहराच्या मध्यभागी एक मोठी चिता रचूया. मी स्वतः या प्रल्हादाला माझ्या मांडीवर घट्ट धरून त्या जळत्या चितेवर बसेन. मी माझ्या अंगावर ती चमत्कारिक चादर ओढून घेईन, ज्यामुळे मला काही होणार नाही, पण हा तुझा शत्रू प्रल्हाद मात्र त्या भयंकर अग्नीत जळून खाक होई. बहिणीची ही भयंकर योजना ऐकून हिरण्यकशिपूच्या चेहऱ्यावर एक सैतानी हास्य उमटले.
त्याने लगेचच सैनिकांना एक महाकाय चिता रचण्याचे आदेश दिले. विचार करा मंडळी, दुसऱ्या दिवशी शहराच्या मध्यभागी एक खूप मोठी आणि भयंकर चिता रचली होती. सुके चंदन, बाभळीची लाकडे आणि त्यावर हजारो लिटर तूप ओतून ती चिता तयार केली होती. संपूर्ण शहर तिथे गोळा झाले होते. लोकांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. पण आगीच्या त्या भयंकर ज्वाळा आज नक्की कोणाला जाळणार होत्या? साक्षात देवाचे वरदान असलेली होलिका वाचणार की नारायण नामाचा जप करणारा प्रल्हाद वाचणार? हा प्रसंग तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणेल. सकाळ होताच सैनिकांच्या गराड्यातून त्या 5 वर्षांच्या कोळ्या प्रल्हादाला तिथे आणले गेले. होलिका आधीच त्या चितेवर जाऊन बसली होती. तिने अंगावरती जादुई चादर घेतली होती आणि तिच्या डोळ्यात क्रूरता चमकत होती. सैनिकांनी प्रल्हादाला उचलून होलिकेच्या स्वाधीन केले. होलिकेने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवले आणि त्याला आपल्या मजबूत हातांनी घट्ट विळखा घातला, जेणेकरून आग लागल्यावर तो पळून जाऊ शकणार नाही. पण मंडळी, प्रल्हादाच्या चेहऱ्यावरील तेज बघा ना, भीतीची एक पुसटशी रेषाही नव्हती तिथे. तो अत्यंत शांत होता आणि डोळे मिटून अत्यंत प्रेमाने ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करत होता. हिरण्यकशिपूने आदेश दिला आणि सैनिकांनी जळत्या मशाली त्या चितेवर फेकल्या. क्षणातच त्या चितेने रौद्र रूप धारण केले. भड 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 करत आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या. आगीची उष्णता इतकी भयानक होती की तिथे उभे असलेले लोक आणि खुद्द हिरण्यकशिपू सुद्धा 2 पावले मागे सरकला. आगीच्या त्या भयंकर आवाजात होलिकेचे ते कर्कश हसणं घुमत होते. ती जोर जोरात हसत होती. पण प्रल्हाद मात्र शांतपणे आपल्या प्रभूचे स्मरण करत होता. आणि मंडळी, तिथे असा एक अद्भुत चमत्कार घडला ज्याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. प्रल्हादाच्या मुखातून निघणाऱ्या त्या नारायण नामाच्या जपाने साक्षात निसर्गाचे नियमच बदलून टाकले. अचानक आकाशातून एक प्रचंड मोठे वादळ आले. वाऱ्याचा वेग इतका भयंकर आणि प्रबळ होता की त्याने दिशाच बदलली. त्या प्रचंड वाऱ्याने होलिकेच्या अंगावरची ती जादुई चादर जोराने उडवली. होलिकेच्या चेहऱ्यावरील हास्य एका सेकंदात गायब झाले. तिने घाबरून ती उडणारी चादर पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण देवाच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालणार? ती चादर होलिकेच्या अंगावरून उडाली आणि ती थेट जाऊन पडली प्रल्हादाच्या अंगावर. आणि क्षणातच त्या भयंकर अग्नीने होलिकेला 4 बाजूंनी वेढा घातला. होलिका जोर जोरात ओरडायला लागली, तडफडायला लागली, पण तिला कोणीही वाचवू शकले नाही. अवघ्या काही क्षणात होलिका त्या भयंकर अग्नीत जळून खाक झाली. आणि जेव्हा आग शांत झाली तेव्हा सर्वांनी पाहिले की प्रल्हाद राखेच्या ढिगाऱ्यावर अत्यंत सुरक्षितपणे आणि हसतमुखा बसला होता. त्याच्या अंगावर एका केसालाही धक्का लागला नव्हता. मंडळी, आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बहिणीला जळून मरताना आणि प्रल्हादाला जिवंत राहिलेले पाहून हिरण्यकशिपू पूर्णपणे वेडापिसा झाला. आता तो स्वतःच्या हाताने प्रल्हादाला मारण्यासाठी पुढे आला. पण त्याला कुठे माहित होते की आता त्याचा सामना एका अशा भयानक शक्तीशी होणार आहे जिने साक्षात काळालाही थांबायला लावले होते. भगवान नृसिंह कसे प्रगट झाले आणि त्यांनी हिरण्यकशिपूचा अंत कसा केला? चला तर मग काळजाचा ठोका चुकवणारा तो प्रसंग आता आपण अनुभवूया. मंडळी, होलिकेला आगीत जळून भस्म झालेले पाहून हिरण्यकशिपू आता पूर्णपणे वेढापिसा झाला होता. ज्या भावाने आपल्या सख्ख्या बहिणीला डोळ्यांसमोर मरताना पाहिले, तो आता संतापाने थरथर कापत होता. आता तो स्वतःच प्रल्हादाचा रक्ताचा घोट घेण्यासाठी पुढे सरसावला. पण त्याला कुठे माहित होते की आता त्याचा सामना साक्षात काळाशी होणार होते. पुढे जे घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर भक्तीचा काटा आल्याशिवाय राहणार नाही. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला लागला होता आणि अंधार पडायला सुरुवात झाली होती. हिरण्यकशिपूने हातात आपली भयंकर गदा घेतली आणि तो प्रल्हादावर धावून गेला. त्याने रागाने विचारले, मूर्खा, तू ज्याच्या भरोशावर एवढ्या उड्या मारतोयस तो तुझा विष्णू नक्की आहे तरी कुठे? प्रल्हाद अत्यंत शांतपणे आणि गोड हसून म्हणाला, पिताजी, माझे नारायण सर्वत्र आहेत. ते या हवेत आहेत, जमिनीत आहेत, माझ्या मनात आहेत आणि तुमच्यातही आहेत. हे ऐकून हिरण्यकशिपूने समोरच्या एका निर्जीव दगडी खांबाकडे बोट दाखवून विचारले, काय, तुझा देव या दगडी खांबात सुद्धा आहे का? प्रल्हादाने आपले डोळे मिटले आणि अत्यंत विश्वासाने सांगितले, हो पिताजी, निसंशय माझे प्रभू या खांबातही आहेत. विचार करा मंडळी, एका चिमुकल्या भक्ताचा आपल्या भगवंतावर किती अढळ विश्वास असावा हे यावरून दिसून येते. पण आता या अढळ विश्वासाची परीक्षा घेण्याची वेळ आली होती.
देवाला आता आपल्या भक्ताचे शब्द खरे करण्यासाठी स्वतः यावेच लागणार होते. बघा, देव आपल्या भक्तासाठी काय काय करतो ते नक्की ऐका आणि तो क्षण डोळ्यांसमोर उभा करा. प्रल्हादाचे ते शब्द ऐकताच हिरण्यकशिपूचा राग अनावर झाला. त्याने आपली गदा पूर्ण ताकदीने हवेत उगारली आणि त्या दगडी खांबावर एक प्रचंड प्रहार केला. तो ओरडला, "बघतोच आता तुझा देव कसा बाहेर येतो ते." आणि मंडळी, त्याच क्षणी असा एक भयंकर आणि कानठळ्या बसणारा आवाज झाला. जणू काही साक्षात आकाश फाटले आहे किंवा हजारो विजा एकाच वेळी कडाडल्या आहेत. तो भक्कम दगडी खांब दुभंगला आणि त्यातून एक अशी आकृती बाहेर आली जी आजवर या ब्रह्मांडात कोणीही पाहिली नव्हती. ते रूप पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्व असुरांची पाचावर धारण बसली. डोळे धगधगत्या निखाऱ्यांसारखे लाल भडक होते. चेहरा एका भयंकर सिंहाचा होता, पण शरीर मात्र एका धिप्पाड माणसाचे होते. दात सुळ्यांसारखे बाहेर आलेले आणि मानेवरची आयाळ आकाशाला भिडणारी. ते होते साक्षात भगवान विष्णूंचे रौद्र रूप. भगवान क्षणभर गोंधळला. हा प्राणी आहे की माणूस हेच त्याला समजेना, पण विचार करायला आता वेळच उरली नव्हती. मंडळी, ब्रह्मदेवाने हिरण्यकशिपूला जो अमरत्वाचा अभेद्य वर दिला होता त्याची प्रत्येक अट आता कशी पूर्ण केली जाणार होती हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. देवाने एका भक्तासाठी आणि अहंकाराचा नाश करण्यासाठी कसा मार्ग काढला ते ऐका आणि भगवंताच्या लीला समजून घ्या. भगवान नरसिंहाने एका झेपेत त्या महाशक्तिशाली हिरण्यकशिपूला पकडले. तिन्ही लोकांचा स्वामी असलेला तो राक्षस आज एका खेळण्यातल्या बाहुलीसारखा हतबल झाला होता. देवाने त्याला फरफटत नेले आणि लाजवाड्याच्या उंबरठ्यावर बसवले. उंबरठा म्हणजे ना घराच्या आत ना घराच्या बाहेर. वेळ होती संध्याकाळची, म्हणजे ना पूर्ण दिवस ना पूर्ण रात्र. नरसिंह रूप म्हणजे ना पूर्ण माणूस ना पूर्ण प्राणी. देवाने त्याला आपल्या मांडीवर आडवे लपवले, म्हणजे ना जमिनीवर ना आकाशात. आणि त्याला मारण्यासाठी कोणत्याही शस्त्राचा वापर केला नाही, तर आपली तीक्ष्ण आणि वाकडी नखे बाहेर काढली. एका भीषण गर्जनेसह भगवान नरसिंहाने आपली नखे हिरण्यकशिपूच्या छातीत खुपसली. त्याचे पोट फाडले आणि त्या अहंकारी असुराचा कायमचा अंत केला. सगळीकडे एकच हाहाकार उडाला आणि दुष्ट प्रवृत्तीचा नाश झाला. पण मंडळी, हिरण्यकशिपूच्या मृत्यूनंतरही भगवान नरसिंहाचा राग शांत होत नव्हता. ते क्रोधाने लाल झाले होते. त्यांच्या जवळ जाण्याची साक्षात ब्रह्मा आणि शिव यांचीही हिंमत होत नव्हती. मग या भयंकर क्रोधाला शांत कोणी केले? एका लहानग्या भक्ताने साक्षात देवाला कसे जिंकले ते आता आपण पाहूया. तेव्हा तो चिमुकला प्रल्हाद अत्यंत प्रेमाने आणि अजिबात न घाबरता पुढे आला. तो भगवान नरसिंहाच्या पायाशी गेला आणि त्याने अत्यंत भक्तिभावाने त्यांचे चरण स्पर्श केले. आणि काय आश्चर्य! त्या भयंकर आणि क्रोधाने भरलेल्या सिंहाने जेव्हा आपल्या लाडक्या भक्ताला पाहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातील राग क्षणात वितळला. त्या लाल भडक डोळ्यातून प्रेमाचे अश्रू वाहायला लागले. त्यांनी प्रल्हादाला उचलून आपल्या कुशीत घेतले. एका गायीने आपल्या वासराला प्रेमाने जवळ घ्यावे तसे नरसिंह भगवान प्रल्हादाला प्रेमाने जवळ घेऊ लागले. त्या भयंकर रौद्र रूपाचे रूपांतर आता एका अत्यंत प्रेमळ पित्यामध्ये झाले होते. सत्याचा आणि भक्तीचा, अहंकार आणि क्रूरतेवर विजय झाला होता. म्हणूनच या विजयाच्या स्मरणार्थ आपण होलिका दहन करून होळी साजरी करतो. पण मंडळी, कथा इथेच संपत नाही बरं का. होळीच्या पहिल्या दिवशी आपण वाईट विचारांना आणि अहंकाराला जाळतो, पण दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण का करतो? रंगपंचमीची ही सुरुवात प्रल्हादापासून नाही, तर द्वापर युगात आपल्या लाडक्या आणि नटखट बालकृष्णापासून झाली होती. क्रोधाच्या त्या भयंकर अग्नीतून प्रेमाच्या सप्तरंगांचा जन्म कसा झाला ही गोकुळातील अत्यंत गोड कथा ऐकून तुमचे मन नक्कीच प्रफुल्लित होईल. चला तर मग थेट द्वापर युगात जाऊया. द्वापर युगात जेव्हा भगवान विष्णूंनी स्वतः श्रीकृष्ण म्हणून या धर्तीवर जन्म घेतला तेव्हा त्यांचे रूप अत्यंत मनमोहक पण रंगाने सावळ्या मेघांसारखे होते. तर दुसरीकडे बरसाण्यात राहणारी आपली राधा राणी रंगाने एकदम गोरी पाण आणि चंपाच्या फुलासारखी सुंदर होती. नटखट कान्हाला राधा खूप आवडायची, पण त्याला स्वतःच्या सावळ्या रंगाची नेहमी एक छोटीशी आणि गोड तक्रार असायची. मंडळी, साक्षात जगाचं पालनहार असलेला आपला कान्हा जेव्हा आपल्या रंगाची तक्रार घेऊन आई यशोदेकडे गेला तेव्हा आईने त्याला काय उत्तर दिले? एका आईच्या त्या साध्याशा उत्तराने रंगपंचमीचा हा महान सण कसा सुरू झाला ते ऐकून तुम्हालाही या रंगांच्या सणाचा खरा अर्थ समजेल. फाल्गुन महिन्याचे दिवस होते. निसर्ग बहरला होता.
एके दिवशी श्रीकृष्ण अत्यंत उदास होऊन आपल्या यशोदा मैयाकडे गेला. तो तोंड फुगवून बसला होता. मैयाने प्रेमाने विचारले, काय रे माझ्या लाडक्या, तुला कोणी रडवले? तेव्हा कान्हा आपल्या निरागस डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मैया, तू इतकी गोडी आहेस, दाऊ दादा इतका गोरा आहे आणि ती बरसाण्याची राधा तर एकदम चंद्रासारखी गोरी आहे. मग मीच असा सावळा का? प्रकृतीने माझ्यासोबत असा भेदभाव का केला? जेव्हा मी राधेसोबत खेळायला जातो तेव्हा सर्व गोपिका मला काळा काळा म्हणून चिडवतात. मला नाही जायचं आता त्यांच्यासोबत खेळायला. मलाही राधेसारखं गोरे व्हायचे आहे. आपल्या कोवळ्या कान्हाची ही गोड तक्रार ऐकून यशोदा मैया गोड हसू लागली. तिने कन्हैयाला जवळ घेतले आणि त्याच्या गालावर हात फिरवत एक अशी भन्नाट युक्ती सांगितली जिने पूर्ण जगाला होळीचा हा रंगांचा सण दिला. मैया अत्यंत प्रेमाने म्हणाली, अरे माझ्या वेड्या कान्हा, तुझा हा सावळा रंग काही साधारण नाही बरं का. तो तर अथांग प्रेमाचा रंग आहे. बघ, आकाशातल्या ढगांचा रंगही सावळाच असतो, जो बरसून या संपूर्ण धरतीची तहान भागवतो आणि सर्वांना जीवन देतो. पण जर तुला राधेचा गोरा रंग इतकाच खुपतोय तर तू एक काम कर, तुझ्या सवंगड्यांना घेऊन तू थेट बरसाण्याला जा आणि जे रंग तुला सर्वात जास्त आवडतात ते रंग घेऊन राधेच्या चेहऱ्याला फास. मग बघ, तुम्ही दोघेही एकाच रंगाचे दिसाल. ना कोणी गोरे राहील ना कोणी सावळे राहील. तिथे असेल फक्त आणि फक्त प्रेमाचा एकच रंग. मंडळी, विचार करा, साक्षात त्रिभुवनाचा स्वामी एका सामान्य बालकासारखा आपल्या आईची ही भन्नाट आयडिया ऐकून कसा खुश झाला असेल. आईच्या या एका वाक्याने कान्हाचा चेहरा आनंदाने कसा उजळून निघाला आणि त्याने रंगांची कशी तयारी केली हे ऐकून तुम्हालाही तुमच्या बालपणीच्या होळीची नक्की आठवण येईल. कान्हाच्या डोळ्यात एक खोडकर चमक आली. त्याने लगेच आपली बासरी कमरेला खोचली आणि आपल्या सर्व सवंगड्यांना, मनसुखा, श्रीदाम, सुबल या सर्वांना हाका मारल्या. सर्वांनी मिळून जंगलातून पळसाची आणि टेसूची लाल केशरी फुलं गोळा केली. ती फुलं रात्रभर पाण्यात उकळवून त्याचा एक अतिशय सुंदर आणि सुगंधी लाल रंग तयार केला. सोबतच चंदनाची उटी आणि गुलाबाच्या पाकळ्या वाटून पिवळा आणि गुलाबी गुलाल बनवला. बांबूच्या नळ्या कापून त्यांच्या पिचकाऱ्या बनवल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, आपला नटखट कान्हा आपल्या सर्व मित्रांसोबत हातात रंगांच्या मडक्या आणि पिचकाऱ्या घेऊन वाजत गाजत थेट बरसाण्याच्या दिशेने निघाला. आज तो सावळ्या रंगाचा कान्हा आपल्या राधेला आपल्याच रंगात रंगवायला निघाला होता. इकडे बरसाण्यात आपली राधा राणी आपल्या सख्यांसोबत यमुनेच्या काठी अतिशय सुंदर नवीन वस्त्रे परिधान करून आणि चमेलीच्या फुलांचा शृंगार करून बसली होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की गोकुळचा हा खोडकर नटखट चोर आज तिच्यासोबत कोणती खोडी काढणार आहे. अचानक तिथे काय घडले आणि रंगांची ती पहिली उधळण कशी झाली तो गोड प्रसंग नक्की ऐका. अचानक झाडांच्या पाठीमागून बासरीची एक गोड धून ऐकू आली आणि काही समजण्याच्या आतच कान्हाने आपल्या बांबूच्या पिचकारीतून लाल रंगाची एक मोठी धार थेट राधेच्या त्या गोऱ्या पान आणि चंद्रासारख्या चेहऱ्यावर उडवली आणि राधेचा तो सुंदर चेहरा, तिचे वस्त्र आणि तिचा शृंगार सगळा लाल रंगात न्हाऊन निघाला. कान्हाच्या इशाऱ्यावर त्याच्या सर्व मित्रांनी गोपिकांवर गुलाल उधळायला सुरुवात केली. पाहता पाहता संपूर्ण आकाश लाल, पिवळ्या आणि गुलाबी रंगांनी भरून गेले. राधेला आधी तर काहीच समजले नाही, पण जेव्हा तिने कान्हाला जोरजोरात हसताना आणि चिडवताना पाहिले तेव्हा तिचाही खोडकरपणा जागा झाला. ती म्हणाली, थांब नटखट माखन चोर, आज मी तुला सोडणार नाही. आज आम्ही बरसाण्याच्या गोपिका तुम्हाला आमच्या रंगात रंगवल्याशिवाय परत पाठवणार नाही. आणि मग गोपिकांनीही कान्हावर आणि त्याच्या मित्रांवर रंगांची अशी काही उधळण केली की खरोखरच सर्व भेद विसरले गेले. ना कोणी काळा राहिला ना कोणी गोरा राहिला. आज सगळे फक्त एकाच रंगात रंगले होते आणि तो रंग होता शुद्ध आणि निख्खळ प्रेमाचा. तर मंडळी, अशा प्रकारे पहिल्या दिवशी क्रोधाचे आणि अहंकाराचे होलिका दहन झाले आणि दुसऱ्या दिवशी गोकुळात प्रेमाचीही रंगपंचमी साजरी झाली. या संपूर्ण महान कथेतून आपण आज काय शिकलो? तर हिरण्यकश्यपूचा अहंकार आपल्याला हे शिकवतो की माणसाला कितीही मोठी सत्ता किंवा संपत्ती मिळाली तरी अहंकार माणसाला विनाशाकडेच घेऊन जातो. प्रल्हादाची कथा सांगते की आयुष्यात कितीही संकटे आली तरी ईश्वरावरील आपला विश्वास ढळी देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे होळी आणि रंगपंचमीचा हा सण आपल्याला एक खूप मोठा संदेश देतो.
आजकाल आपल्या घरात छोट्या छोट्या कारणांवरून भांडणे होतात, संसारात खटके उडतात, भावकीत वाद होतात आणि नात्यांमध्ये दुरावा येतो. ही होळी केवळ लाकडे जाळण्यासाठी नाहीये, तर आपल्या मनातील हा राग, द्वेष आणि नात्यांमधील दुरावा जाळून टाकण्यासाठी आहे. होलिका दहनाच्या अग्नीत तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक विचार आणि दुःख जाळून टाका आणि दुसऱ्या दिवशी रंगांच्या उत्सवात आपल्या माणसांना प्रेमाने जवळ करा. जुने वाद विसरून एकमेकांना रंगात रंगवा, कारण जेव्हा मनाचे तार जोडले जातात ना मंडळी, तेव्हाच होळीचा खरा रंग खुलून दिसतो. मला खात्री आहे की आजची ही प्रल्हाद, भगवान नरसिंह आणि राधाकृष्णाच्या होळीची महाकथा ऐकून तुमचे मन नक्कीच प्रसन्न झाले असेल आणि तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील. जर या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल आणि तुम्हाला शांतता वाटली असेल, तर कमेंट्समध्ये अगदी मनापासून जय श्रीकृष्ण किंवा जय नरसिंह भगवान असे नक्की लिहा. तुमचे एक कमेंट आम्हाला अशाच सुंदर कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठी ताकद देते. आपल्या कुटुंबात आणि नात्यांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि आपल्या सनातन धर्माची ही सुंदर माहिती अशीच सोप्या भाषेत ऐकण्यासाठी आपल्या पौराणिक मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत कथेसोबत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा.